श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। त्रिमूर्ती चौकात दुकानाच्या वादातून थेट हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलंय। एका युवकावर काही गुंडांनी महिलेसोबत मिळून भयंकर हल्ला केला। अर्जुन शेलार या युवकावर झालेला हल्ला नेमका कशामुळे झाला पाहूया। त्रिमूर्ती चौकात दुकानाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला रक्तरंजित वळण लागलंय। अर्जुन रघुनाथ शेलार या युवकावर काही गुंडांनी महिलेसह हल्ला केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन शेलार यांनी त्रिमूर्ती चौकात फळ विक्रीसाठी गाळा भाड्याने घेतला होता। मात्र हा गाळा शेजारील व्यक्तीला हवा होता, त्यामुळे गेल्या 2-3 महिन्यापासून तणावाचं वातावरण होतं। हा वाद इतका टोकाला गेला की आज शेजारी राहणाऱ्या महिलेनं काही गुंडांना बोलावून अर्जुनवर थेट हल्ला चढवला। हल्ल्यात अर्जुन यांच्या हाताला चावा घेण्यात आला, तर छाती आणि पोटावर जबरदस्त मारहाण करून जखमी करण्यात आला। या घटनेसंदर्भात अर्जुन शेलार यांनी आपबीती सांगितली। सध्या अंबड पोलिसांनी अर्जुन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून घटनेमागचं नेमकं कारण, आरोपींची ओळख तसंच घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय। दुकानाच्या जागेसाठी थेट प्राणघातक हल्ला ही परिस्थिती चिंताजनक आहे। पोलिसांनी या गुन्ह्याचा वेगानं तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होते। आरोपी गजाआड जातात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।